नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जो आपण टॉपिक कव्हर करून घेणार आहोत, त्याचं नाव आहे इंटरनॅशनल फंड्स. आज आपण इंटरनॅशनल फंड्स बद्दल जाणून घेणार आहोत. 2 इंटरनॅशनल फंड्स आपण बघून घेणार आहोत. तुम्ही त्यामध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्ट करू शकता त्या म्युच्युअल फंड्समध्ये, ते पण आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत. ह्याच्या आधी पण आपण मल्टिपल विविध कॅटेगरीच्या म्युच्युअल फंड्सबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे व्हिडिओ जे आहेत ते नक्की तुम्ही सर्वांनी पाहून घ्या. आता आपण जो टॉपिक सुरू करत आहोत त्याचं नाव आहे इंटरनॅशनल फंड्स. आता इंटरनॅशनल फंड्स हे जाणून घेण्याआधी मी कोणते 2 फंड डिस्कस करणार आहे किंवा कोणते जे 2 बेसिकली इंडेक्स आहेत जे मी डिस्कस करणार आहे, ते पहिलं म्हणजे आपण बघून घेऊया. इंटरनॅशनल फंड्समध्ये जे आहे तुम्हाला एवढं तर समजलेलं असेल, की आपण इंडियाच्या बाहेरच्या कंपन्यांमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत. ओके. इंडियाच्या बाहेरच्या कंपन्यांमध्ये म्हणजे आज मी तुम्हाला शिकवणार आहे, की तुम्ही यूएस मार्केटमध्ये किंवा यूएस मार्केटचे जे टॉपचे इंडेक्स आहेत, त्या इंडेक्समध्येच डायरेक्टली कशी इन्व्हेस्टमेंट करू शकता थ्रू म्युच्युअल फंड्स. तुमच्या अकाउंटमध्ये इंडियामध्ये बसून, आपल्या देशामध्ये बसून आपण बाहेरच्या कंपन्यांमध्ये कशी इन्व्हेस्ट करू शकतो. पहिलं म्हणजे मी तुम्हाला ह्याचे काही बेनिफिट सांगतो. आता बरीचशी लोकं इथे बोलतील, की बाबा आपल्याला आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एवढ्या जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. तर मग आपण बाहेरच्या देशामध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायची? लक्षात घ्या, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाहेरच्या देशातल्या कोणत्याही एका कंपनीत, 2 कंपनीत इन्व्हेस्ट करायला नाही सांगणार आहे. आपण तुम्हाला शिकवणार आहोत स्पेसिफिक इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करायला. ह्याच्यामुळे बेनिफिट काय होणार आणि तो बाहेरचा देश म्हणजे आपण शिकणार आहोत यूएस मार्केटमधल्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जेवढे पण मेजॉरिटी ऑफ प्रॉडक्ट वापरता आहात, जेवढे पण सोशल मीडिया वापरता आहात, Instagram असेल, Facebook असेल, Google असेल, YouTube असेल किंवा कोणतेही Zoom वगैरे कोणतेही प्लॅटफॉर्म असतील, Netflix असेल, Amazon असेल, ह्या सर्व कंपन्या आहेत, ह्या बाहेरच्या कंपन्या आहेत. ह्या फार जास्त मोठ्या कंपन्या आहेत. ह्यांची मार्केट कॅप फार जास्त मोठी आहे आणि ह्या कंप्लीटली वर्ल्डला सर्व्हिसेस प्रोव्हाईड करत असतात. अशा कंपन्यांमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला यूएस मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. यानंतर त्यामुळे तुमच्या एक तर टॉपच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा होईल. सेकंड थिंग म्हणजे तुमचं डायव्हर्सिफिकेशन सुद्धा होईल. म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट का करतो? डायव्हर्सिफाय करण्यासाठीच. जेव्हा तुम्ही बाहेरच्या कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ थोडासा डायव्हर्सिफाय होईल. उद्या इंडियन मार्केटमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, तर तुमचा पोर्टफोलिओ थोडासा यूएस मार्केटमध्ये सुद्धा आहे, तो तुम्हाला सांभाळून घेऊ शकतो. अशा प्रकारे विविध टाइप्स ऑफ ॲसेट्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. डायव्हर्सिफिकेशनच्या दृष्टीने सुद्धा हे जास्त इम्पोर्टंट आहे. आता आपण जे 2 म्युच्युअल फंड बघून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यांचं नाव आहे, पहिला इंडेक्स आहे तो म्हणजे NASDAQ आणि त्यानंतर आहे तो म्हणजे S&P 500. पहिलं म्हणजे मी हे 2 तुम्हाला इंडेक्स काय आहेत ते सांगतो. हे 2 म्युच्युअल फंड्स काय आहेत ते सांगतो. त्यानंतर आपण सुरुवात करूया. पहिला म्युच्युअल फंड जो असणार त्याचं नाव असणार NASDAQ 100 हा जो इंडेक्स आहे. NASDAQ 100 हा जो इंडेक्स आहे, या इंडेक्सच्या फंडमध्ये मी आज तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला शिकवणार आहे. सगळ्यात पहिली सुरुवात करूया NASDAQ 100 म्हणजे काय? ऑब्व्हियसली तुम्हाला नावावरून समजलं असेल ह्या नंबरवरनं, की NASDAQमध्ये 100 कंपनीज येतात. NASDAQ ह्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा ह्या इंडेक्समध्ये 100 कंपन्यात तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि NASDAQ हा जो इंडेक्स आहे, हा यूएस मधला टेक हेवी इंडेक्स ह्याला म्हटलं जातं. टेक हेवी म्हणजे काय? की ह्याच्यामध्ये मॅक्सिमम ऑफ वेटेज टेक्नॉलॉजी कंपन्यांना आहे. अराउंड 55% जे वेटेज आहे, ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कंपन्यांना आहे. जसं की Facebook, Google त्यानंतर Amazon असेल, Netflix असेल, ह्या अशा टॉपच्या कंपन्यांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. NASDAQ थ्रू हा टेक हेवी इंडेक्स आहे. ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी नॉन फायनान्शियल कंपन्या येतात. या इंडेक्समध्ये नॉन फायनान्शियल कंपन्या येतात. आपण आता हा म्युच्युअल फंड बद्दल थोडीशी माहिती घेऊया. पण त्याआधी NASDAQ म्हणजे काय ह्याची माहिती घेऊया. तुम्हाला फार जास्त चांगली माहिती भेटणार आहे. चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब जर नसेल केलं करून घ्या. इथे बघा NASDAQमध्ये कोणते इंडायसेस येतात? मी तुम्हाला बोललो हा टेक हेवी इंडेक्स आहे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा 57% वेटेज आहे. त्यानंतर कन्झ्युमर डिरेक्टरी, हेल्थकेअर, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री हे सर्व अदर ह्याचे सेक्टर्स आहेत. ह्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला जर ह्यांच्या टॉपचे 10 कंपन्या जाणून घ्यायच्या असतील, तर इथे बघा Apple, Microsoft, Amazon, NVIDIA इंडिया, त्यानंतर मेटा म्हणजे जे Facebook असेल किंवा Tesla, Google. यांसारख्या कंपन्यांमध्ये ह्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. ह्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट किती टॉपच्या कंपन्यांमध्ये होते आहे. टॉपच्या कंट्रीमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर अदर डिटेल्स पाहिजे असतील, तर तुम्ही जर Googleला जाऊन जरी सर्च केलात NASDAQ 100 कंपनीज, तुम्हाला सर्व 100 कंपन्या त्याच्या येतील. डिटेलवरती क्लिक केलात,
सर्व 100 कंपन्या त्याच्यात तुम्हाला ह्या ठिकाणी दिसून येणार. व्ह्यू होल्डिंग कंप्लीट करा. सो इथे बघा कंप्लीट कोणत्या कंपन्यांमध्ये किती वेटेज आहे. ह्यातल्या मल्टिपल कंपन्या तुम्ही ओळखता, तुम्हाला माहिती आहे. सो एवढ्या कंपन्यात तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. या फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी फंड आहे तुमच्या स्क्रीनवरती, तो म्हणजे मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 फंड्स ऑफ फंड. सो हा म्युच्युअल फंड तुम्हाला सर्च करावा लागतो. या म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता ज्या लोकांना म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्या थ्रू करायची असेल, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एका व्हॉट्सअपची मी लिंक दिलेली आहे, तिथून आम्हाला मेसेज करा. म्हणजे तुम्ही आपल्या थ्रू म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुरुवात करू शकता. त्याचे तुम्हाला अदर बेनिफिट सुद्धा भरपूर जास्त भेटतील. सो डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेली आहे. तर या फंड बद्दल जर जाणून घ्यायचं तर आपण एक गेल्या 5 आणि 10 वर्षाची रिटर्न बघूया. या फंडने गेल्या 5 वर्षात ॲव्हरेज 22% रिटर्न दिलाय. इथं बघा ॲव्हरेज 21-22% रिटर्न ह्याने दिलेला आहे. तुम्ही आता नॅशडॅक मी तुम्हाला सांगितलं काय आहे. सो त्या 100 कंपन्यांमध्ये हा फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट केली जाते. जो की तुम्हाला टेक हेवी इंडेक्स मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. सो त्यानंतर सेकंड फंड जो आपण बघून घेणार आहोत तो आहे यूएस मार्केट मधला एक इंडेक्स म्हणजे S&P 500. हा S&P 500 हा जो इंडेक्स आहे ह्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट यूएसच्या 500 कंपन्यांमध्ये केली जाते. 500 वरनं तुम्हाला समजलं. नॅशडॅक 100 मध्ये 100 कंपन्या होत्या, ज्याच्या मोस्ट ऑफ द टेक हेवी इंडेक्स होता तो. आणि S&P 500 याच्यामध्ये सर्व सेक्टर्स असतात. हा वेल डायव्हर्सिफाईड इंडेक्स आहे. ह्यामध्ये टोटल 500 कंपन्या असतात. आता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपण तुम्हाला S&P 500 वरती नेऊ. इथे बघा आता S&P 500 मध्ये कोणते कोणते सेक्टर आहेत बघा. IT टेक्नॉलॉजी 28%. तुम्ही जर हे नॅशडॅक 100 मध्ये बघाल तर तिकडे 57 होते, इथे फक्त 28 आहे. इथे हेल्थ केअर आहे, त्यानंतर फायनान्शियल्स आहे. त्याच्यामध्ये नॅशडॅक मध्ये फायनान्शियल सेक्टर नव्हता, इथे आहे. सो इथे वेल डायव्हर्सिफाईड हा इंडेक्स आहे तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये 500 कंपनीज आहेत. लक्षात येते 500 कंपनी, 500 कंपन्यांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट S&P 500 थ्रू केली जाते. जर तुम्ही S&P 500 मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे 500 कंपन्या तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. तुम्ही परत एकदा गुगलवरती जाऊन टाकलात S&P 500 कंपन्या, सो सर्व 500 कंपन्यांची लिस्ट तुम्हाला त्याच्यासमोर येणार. आता S&P 500 साठी कोणता फंड आहे ते पण आपण बघून घेऊया. सो इथे आता मी एक काम करतो, अजून एक विंडो ओपन करतो आणि म्हणजे आपल्याला दोन्ही ठिकाणी त्याचं अनालिसिस जे आहे ते चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणजे असं नाही की आपण एका ठिकाणी आपण मोतीलाल ओसवालचा नॅशडॅक ठेवूया, एका ठिकाणी S&P 500 ओपन करूया. सो S&P 500 चा फंड कोणता आहे. इथे आपण सरळ यायचं म्युच्युअल फंडच्या तुमच्या ऍप्लिकेशन वरती आणि तुम्हाला इथे टाईप करायचं आहे S&P 500. इथे बघा, इथे आता मी आलो की मोतीलाल ओसवाल आपल्याला इथे S&P 500 चा फंड दिसतोय. सो S&P 500 हा जो म्युच्युअल फंड आहे हा तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये तिकडे म्युच्युअल फंडच्या अकाउंट मध्ये घेऊ शकता. ह्याच्या गेल्या 3 वर्षाचे रिटर्न्स आहेत जवळपास 13%. आणि तेच याच्या उलट तुम्हाला नॅशडॅक ह्या फंडने गेल्या 3 वर्षामध्ये रिटर्न्स दिले जवळपास 15%च्या आसपास. आणि ह्याचा 5 वर्षाचा रेकॉर्ड सुद्धा अवेलेबल आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला जर डायव्हर्सिफाईड एकदम खूप जास्त पोर्टफोलिओ हवा असेल तर तुम्ही S&P 500 मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला जर टेक हेवी इंडेक्स हवा असेल तर तुम्ही नॅशडॅक मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे दोनही फंड जे आहेत, दोनही इंडेक्स जे आहेत ते बेटर आहेत. तुम्हाला जर इंटरनॅशनल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सो तुम्ही हे दोन्हीही कन्सिडर करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेण्यासाठी. सो दोन्ही फंड्स बद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला त्यांचे होल्डिंग्स पण दिसत आहेत की आता हा जो फंड आहे S&P 500 त्याची कोणाकोणामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. जसं की मायक्रोसॉफ्ट आहे, ऍपल आहे, एनव्हीआय इंडिया आहे, अमेझॉन आहे. टॉपचे सेक्टर्स याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर, टेक्नॉलॉजी सेक्टर, सर्व सेक्टरमध्ये ह्याची वेल डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे दिसते. तर तुम्ही याचा नक्की फायदा घेऊ शकता. तुम्हाला ही जी माहिती आहे कशी वाटली नक्की सांगा. 2 फंड मी तुम्हाला सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये इंटरनॅशनल, एक म्हणजे मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 आणि मोतीलाल ओसवाल S&P 500 हा इंडेक्स फंड. सो तुम्हाला जर आवडला असेल नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अशी माहिती जर तुम्हाला हवी असेल अजून आम्हाला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करणे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.